परतूरमध्ये घरावर अंधाधुंद गोळीबार आणि महिलांना मारहाण. आरोपींच्या अटकेसाठी पीडित महिला थेट एसपी कार्यालयात. ॲट्रॉसिटी दाखल होऊनही परतूरमधील गुंड मोकाट. जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गत 4 ऑगस्ट रोजी परतूर शहरातील राणी वाहेगाव परिसर येथे सराईत गुन्हेगारांनी रेणुका बाबूराव काळे यांच्या घरावर गावठी कट्टे आणि धारदार शस्त्रांसह हिंसक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी घरावर थेट गोळीबार करण्यात आलाय. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात सुरुवातीला अतिशय सौम्य कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप पीडितांनी केलाय. मात्र बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टसह अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा इतर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले. एवढे गंभीर गुन्हे दाखल होऊनही महिना उलटत आला तरी आरोपी अद्याप मोकाटच फिरत आहेत. पोलिसांच्या या ढिम्म कारभाराला कंटाळून आज पीडित महिलांनी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन थेट जालना पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्यासमोर न्यायासाठी आक्रोश मांडला. पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार महेश रामेश्वर नडगे, संदीप आसाराम गायकवाड दोघेही राहणार परतूर, हरी बालासाहेब मानवतकर आणि बापू मानवतकर दोघे राहणार राणी वाहेगाव परतूर यांनी 10 ते 15 सराईत गुंडांना सोबत आणून या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला होता. सध्या हे आरोपी मोकाट असल्याने ते पुन्हा घराजवळ येऊन कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे या सराईत गुन्हेगारांना तात्काळ अटक करून काणे परिवाराला त्यांच्या दहशतीतून मुक्त करावे आणि कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे, अशी जोरदार मागणी पीडित महिलांनी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ब्युरो रिपोर्ट आमिर खान, जलजला न्यूज, जालना. माझं नाव रेणुका बाबूराव काळे, राहणार राणी वाहेगाव, पुन्हा रोशन. 4 तारखेला महेश नळगे, संदीप गायकवाड, हरी मानोतकर, बापू मानोतकर हे चौघे आले. माझ्या किरण पोरीला शिव्यागाळ केल्या. माझ्या पोरीला म्हणलं माझ्या घर खाली करायला सांगितलं. माझ्या पोरीला म्हणलं माझे आई वडील नाही, काय नाही घरी, तुम्ही माझ्या नंतर या आणि माझ्या आई वडिलाला बोला. तसं बोलून माझी पोरगी म्हणली तर त्यांनी शिवेगाळ हे केल्या. तर ते काय म्हणतो म्हणे आम्ही तुम्हाला आता नाही नंतर दाखवतो म्हणे. तर त्यांनी काय केलं, 5 तारखेला गुंड लोक पाठवले आणि लगेच आमच्यावर पिस्तोली ताणल्या, आम्हाला मारायची धमकी दिली, चाकू सुऱ्या हे काढल्या आमच्यावर. माझ्या पोरीला मारहाण केलं, हे केलं, कपडे फाडले, त्यांचं खूप हे केलं, आम्हाला खूप हे केलं, त्यांनी बेजार केलं. मी नसताना ते माझ्या पाठीमाघारी येऊन हे असं केलं त्यांनी. आणि मी तेव्हा पोलीस स्टेशनला होते तिथं. तेवढं झालं. नंतर आम्हाला फोन आल्यावर आम्ही घरी आलो. मग आणि ते पाहिलं तर लेकराला मारलेलं, हाणलेलं हे सगळं दाखवलं आम्हाला त्यांनी. असं झालं आई, तसं झालं आई म्हणे. तेवढंच, बाकी काय नाही. भांडणाचं कारण काय? भांडणाचं कारण आमचं घर खाली करा म्हणून लागले ते. हा, तर मी म्हणले कशामुळे आमचं घर खाली करा बाबा, हे आमचं राहतं घर आहे, आम्ही कशामुळे खाली करावा, काय करावा, तुमचं ना आमचं काय आहे. तर नाही म्हणे आमचं घर आहे म्हणे. तसं म्हणून आम्हाला हे करू लागले ते. मागणी काय तुमची? आमची मागणी आम्हाला हे आरोपी त्यांनी अटक करावा त्यांनी, बाकी काय नाही आमचं मागणं. ते एकदम इकडं तिकडं पळायला लागले, मग लेकरं बिमार पडायला लागले त्यांना पाहू. आम्हाला तेच सांग नाही, बाकी काय नाही. आमच्या घराच्या समोर यायलेत, चाललेत, फिरायलेत, हिंडायलेत, ते हे करायला आम्हाला खूप हे करायले. ते समजा धमक्या द्यायलेत, चाकू सुरी हे ते दाखवायला लागले ते आम्हाला. आणि पुन्हा म्हणतात आम्ही पुन्हा आलो ना सुटून, आम्ही अटकपूर्वी जामीन करू, सुटल्यावर म्हणे नंतर तुम्हाला दाखवू, हे करू ते करू, तसं म्हणून आम्हाला धमक्या द्यायला लागले ते पुन्हा आम्हाला. पण आम्हाला काय नाही, आम्हाला थोडं आम्हाला संरक्षण द्या, हे द्या आणि आमचं हे करा. आम्हाला एवढीच विनंती आहे, बाकी काय नाही आम्हाला. हात जोडून विनंती आहे आमची तुम्हाला. माझं नाव रेणुका बाबूराव काळे.